आज मी इथं मस्त झणझणीत अशी पावभाजी तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं 4 बटाटे साल काढून मोठे चिरून घेतलेत, 2 शिमला मिरची चिरून घेतली, फ्लावर घेतला 1 चिरून, 2 टोमॅटो मोठे चिरून घेतलेत आणि हिरवे वाटाणे घेतलेत. आता या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा 2 पाण्याने धुवून घेणार आहे. भाज्या व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घ्यायच्यात. नंतर त्या भाज्या कुकरमध्ये घालून घेतल्यात. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. वरून टोमॅटो घालून घेतला आहे. आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून थोडीशी हळद घालून घ्यायची. हळद व्यवस्थित मिक्स करायची. हळद घातल्यामुळं आपल्या फ्लावरला जो उग्र वास येतो तो येत नाही. एकदा नक्की घालून बघा. कुकरला झाकण लावून याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 शिट्ट्या करून कुकर इथं थंड झाला आहे. आपल्या भाज्याही व्यवस्थित शिजल्या गेल्यात. आता मॅशरच्या साह्याने याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खूप बारीक करायचे असतील तर तुम्ही जास्त बारीक करू शकता. मी इथं थोड्याशा मोठ्याच ठेवलेल्या आहेत. आता मी इथं पावभाजीसाठी 1 इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतला आहे. 10-12 लसूण पाकळ्या घेतल्यात. व्यवस्थित असं हे ठेचून घेणार आहे. आलं लसूण ठेचलेलं ताजं ताजं घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला चवही छान येते. तुम्ही बघू शकता मी इथं आलं लसूण असं ठेचून घेतलं आहे. आता 1 मोठा कांदा बारीक चिरून घेणार आहे. कांदा जास्त आवडत असेल तर जास्त घ्यायचा. मी इथे 1 मोठा कांदा घेतला आहे आणि व्यवस्थित असा बारीक चिरून घेतला आहे. कांद्यामुळे आपल्या भाजीला छान अशी गोडसर चव येते. आता कांदा चिरून झाला आहे. आता मी इथं गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून दिली होती. त्या कढईमध्ये 2 मोठे पळी तेल घालून घेतले. तेल थोडंसं जास्तच वापरायचं, त्याच्यामुळे भाजी आपली छान होते. आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मऊसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे. कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि आणखी थोडासा कांदा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजला आहे आपला. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची. त्याच्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो. मसाला व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये मी शिजवून मॅश केलेल्या भाज्या घालून घेतल्यात. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला आपल्या रंगही खूप छान आला आहे. आता सगळ्यात शेवटी मी इथं 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घालून घेतला आहे. तोही व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. आता झाकण ठेवून आपण 10 मिनिट भाजीला छान अशी उकळी काढून घेतली. तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान अशी तयार झाली आणि भाजीला रंगही खूप सुरेख आलेला आहे. तुम्हीही या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. आता सगळ्यात शेवटी मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तयार आहे आपली खाण्यासाठी पावभाजी. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. खूप छान अशी लागते पावभाजी. भाजी खूप छान दाटसर झाली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.